राज्याचे शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, ग्रामीण गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर हे 11 फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी शेगाव येथील स्वर्गीय मस्कुजी पिरुजी बुरुंगले महाविद्यालयातील इयत्ता 12वीच्या परीक्षा केंद्रांवर अचानकपणे भेट देऊन सुरू असलेल्या परीक्षेची पाहणी केली। भोयर हे शेगाव येथील सहकार विभागाने आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी हजर झाले असता त्यांनी ही आकस्मिक भेट दिली। नुकत्याच 11 फेब्रुवारीपासून राज्यात इयत्ता 12वीच्या मंडळ परीक्षा सुरू झाल्या आहेत। परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने राज्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। नामदार भोयर यांनी यावेळी राज्यात आजपासून सुरू झालेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षा व कॉपीमुक्त अभियानासंदर्भात माध्यमांशी बोलताना माहिती दिली। MCN न्यूज मराठीकरिता शेगाववरून शेख अजीज सह रवींद्र शिरस्कार। महाराष्ट्र शासनाद्वारे जी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम राबविण्यात येतो त्याच्यामध्ये तालुक्यामध्ये या विद्यालयाचा पहिला क्रमांक आहे। याच्याकरता विद्यालयाच्या व्यवस्थापनाचं आणि इथल्या मुख्याध्यापिका त्यातले इथे असलेले सर्व शिक्षक कर्मचारी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। त्याची पूर्ण झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा आर्थिक डब्बे झालेल्या संस्थांना खरी गोष्ट आहे। हे 12-13 पासनचा हा विषय आहे। काही पैसे आमचे केंद्राकडे अटकलेले आहे, परंतु आता मागच्या वर्षीपासून आपण बरेचसे पैसे त्या ठिकाणी दिलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये ते पैसे देण्याचे। परीक्षार्थ्यांना शुभेच्छा। आज इयत्ता 12वीची परीक्षा आपल्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि आज पहिलाच पेपर इंग्रजीचा आहे। मी या इयत्ता 12वीची परीक्षा देणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व विद्यार्थींना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्या महाराष्ट्राची उत्कृष्ट अशी परंपरा आहे। अनेक हुशार विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रात झालेले आहे। महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। सर, बुरुंगले